तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ब्लॉग विथ सिद्धार्थ. तर काय बोलावं हे मला पहिला कळना झाले. तर मी एक यूट्यूब चॅनल चालू केले. मी मध्यंतरी एक म्हणजे हे पण घेतलेला पोल की चालू करू का, मग सगळ्यांचं जास्त चालू कर म्हणून आलं त्यामुळे मी चालू केले. मग माझ्या ब्लॉगमध्ये हिंदी म्हणा, इंग्लिश, मराठी सगळ्या लँग्वेज असणार आहेत. आणि माझं सगळं ब्लॉग फनी म्हणा, कॉमेडी ह्या रिलेटेडच असणार आहेत. म्हणा कुठं ट्रॅव्हलिंगला गेलो मी आणि काय असेल ते रिअल, काय म्हणजे असं खोटं नाही, म्हणजे काय तर एक वेगळंच दाखवायचं किंवा काय तसं काय नाही. मी जसा रिअल आहे तसं या ब्लॉग मध्ये असणार आहे. आणि प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ते बेल आयकॉनवर क्लिक करा. फोडा वाटलंच तर, पण सपोर्ट करा. इथं आमच्या मंडळाच्या महाप्रसादाचं नियोजन चालू आहे आणि आमच्या मंडळाचा अध्यक्ष आप्पा यांचं एकच मत आहे की गावापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. आकाश पांढरे सगळ्या गावांनी चांगले जेवण दिले, काहीतरी नियोजन करा. आणि त्याच दिवशी आमच्या इथं डान्स स्पर्धा एका मंडळाने घेतलेल्या आहे. तर हे बघू शकताय तुम्ही. आणि यात तुम्ही बघू शकता की तटस्थपणाने बसलेत बघा माझे मित्र डान्स बघण्यासाठी. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गावाच्या नंतर परवाना काढायला गेलो. खजिनदार विजय पांढरेबाई आणि सरचिटणीस साहिल पांढरेबाई. आणि परवाना काढून झाल्यावर आम्ही दुसऱ्या मंडळाचा महाप्रसाद खायला गेलो. आणि या गर्दीचा फायदा घेत बाप भाईला कुणीतरी मारले बघा. ये हमारा दोस्त उसकी दुख भरी कहानी सुनाने हमारे पास आया था. जेवायचं नाही, येताना आम्ही गाडीवरून आलो आणि आता जेवायसाठी आमच्याकडे थांबला नाही. आमच्या अगोदर बसला असं करतोय तुझ्यासोबत किनीला आणि कुठं जातोय. छकुल्याला आम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काहीतरी अश्लील कृत्य केल्यागत चेहरा लपवायला. आणि जून झाल्यानंतर आमचा लाडका मित्र 23 वर्षाचा ऋतिक बारक्या पोरांसंग गोट्या खेळताना. आणि इथं बारक्या मुलांनी सगळ्या गावातले बँजो बघून स्वतःची बँजो पार्टी काढायचा निर्णय घेतला. वाजवा की वाजवा. आणि हे गावातलं एक घरगुती मोठं डेकोरेशन यात तुम्ही बघू शकताय. हे खूप सुंदर असा देखावा केलाय. आणि ह्या देखावाचा आनंद घेण्यासाठी गावातील सगळी महिला मित्रमंडळ. और ये दीदी हमको नमस्ते कर रही थी. आणि सूरजला आम्ही महाप्रसादाला जाताना बोलवलं नाही म्हणून सूरज रुसलेला आहे आमच्यावर. तर तू जाऊन की आमच्या महाप्रसाद आहे तुला बोलावायचं वेळ. अजून निम्मी वर्गणी जमा झाली नाही म्हणून एक टेन्शन घेतलेले कार्यकर्ते बघा. आणि आम्ही रोज असं बघा हराय आणण्यासाठी गणपतीला रोज सकाळी लवकर जायचो. आणि हराई काढताना मंडळाचे कार्यकर्ते मला हराईतला आणि गवतातला फरक कळत नाही, त्यामुळे मी कधीही काढत नाही. कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमच्या इथं हराईला काय म्हणतात. हा एक बाप्पांचा वेडा भक्त बघा रात्री झोपताना गणपतीला धूप लावताना. आणि आता आप्पा आपल्या तरुणपणीचं काय काय अनुभव सांगताना. आणि यात तुम्ही सकाळच्या आरतीची गर्दी बघू शकता. सगळेजण कामाला जात असल्यामुळे एवढं कोण नसायचं. यात आम्ही किटाचं नियोजन करायला लावले आमच्या मंडळाच्या. मग त्यात कोणाकोणाची काय काय फरमाईश आहे ती लिहून घेताना रमेश सक्तेचा पोरगा. आणि चौथ्या दिवशी आम्ही एका मंडळाचा महाप्रसाद खायला गेलतो. तिथं गर्दी असल्यामुळं आम्ही तटस्थ अशी वाट बघत थांबलो. आणि हे आमचे मित्र बघा आम्हाला बिन सांगता प्रसाद खायला आलेत. आणि आम्ही आता त्यांचे व्हिडिओ करायला लागल्यावर लाजायला लागलेत. हा बघू शकता तुम्ही प्रसाद भेटल्यानंतरचा आनंद. और यहाँ पे पबजी के बहुत बड़े फैन और बहुत बड़े खिलाड़ी
इथं बघू शकताय तुम्ही बँजोचं कॉम्पिटिशन. इथं डॉल्बीला परवानगी नसल्यामुळे दरवर्षी बँजोचं कॉम्पिटिशन असतं. घरगुती गणपती दिवशी ह्यावेळेस आबीच्या घरातल्याने ठरवलेलं की घरातल्या गणपती सकट आबीचं देखील विसर्जन करायचं. आणि त्यानंतर घरातल्या गणपतीचं विसर्जन करायला जातात. आणि तुम्ही बघू शकताय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरगुती गणपतीचं विसर्जन करायला नदीवर खूप गर्दी होती. चांगलं बोल. सर्वजण घरगुती गणपतीची आरती करताना आणि हे आम्ही आमच्या घरगुती गणपतीचं विसर्जन करायलोय. आणि न मागता वर्गणी दिल्याबद्दल ओमकारचा सत्कार करताना आमचे सरचिटणीस तेजस पांढरबे. देव माझा मल्हारी आहे पाठीशी. आणि 7व्या दिवशी आमच्या इथं 2 मंडळाचे गणपती जाणार होते, तर त्यांच्यामध्ये लागलेलं बँजोचं कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकताय. यात तुम्ही बघू शकताय की स्वतः बँजो मालक खांद्या उभा राहून कैची वाजवताना. आणि 7व्या दिवशी आणि 2 बँजोचं कॉम्पिटिशन होतं, तर बघू शकताय तुम्ही हा दंगा कसा चालू आहे. आणि एका मिरवणुकीत आपल्याला चिमटपाक डमडमचा बॅनर दिसलेला आहे अशा तऱ्हेने. आणि 7व्या दिवशी आमच्या मंडळाने भजनाचा कार्यक्रम घेतलेला तुम्ही बघू शकताय. आणि आमच्या मंडळाचा गणपती जाणार त्याच्या आदल्या दिवशी रिहर्सल करताना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. आमच्या मंडळाची जर्सी गणपती जाणार त्याच्या आदल्या दिवशी 12ला आलती. त्याची विल्हेवाट कशी आम्ही लावायला लागलोय बघा. आणि 9व्या दिवशी आमच्या मंडळाचा गणपती जातोय, तर तुम्ही आम्ही आणलेला बँजो बघू शकताय, रंगा बँजो बारामती. और यहाँ पे आप देख सकते हैं हमारे मंडल के छोरे लोग कपडे काढ के नाचते हुए. आणि माझ्या आयफोनची मेमरी फुल झाल्यामुळे हा ब्लॉग इथेच संपत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा ब्लॉग येथेच संपतोय कारण माझ्या मोबाईलची फोन मेमरी फुल झालती. त्यामुळे बाय.